हे बघा, हे कसलं झाड आहे तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो मी. चिकूच आहे. एक वेगळंच असं सुख असतं कोकणामध्ये बोलतात ना, हे वेगळंच असं एक सुख आहे. हे बरोबर घर आहे आणि घराच्या अंगणातच प्रसादने असं सुंदर असं हे चिकूचं झाड लावलंय. खूप त्याने सुंदर प्लांटेशन केलंय, मी तुम्हाला दाखवतो पूर्ण व्हिडिओमध्ये. आणि ही ती जंगल साईड आहे वरची. तो बोललाय की मी तुला नेतो तिकडे दाखवतो. आणि तुम्ही ते बघू शकता की कोकणातला कसा असतो सूर्यास्त. एक वेगळाच सूर्यास्त असतो आणि एक वेगळीच हवा असते चालू, बघू शकता. खूप सुंदर असं, खूप मजा येते. म्हणजे गावी आल्यानंतर एक वेगळंच वातावरण वाटतं. तुम्ही मुंबईचा जेव्हा स्ट्रेस असता सगळा विसरून जाता. ही गावची माणसं अशी काम करताना लाकडां वगैरे मध्ये एक वेगळंच असतं. हे प्रेम असतं गावासाठी. आणि याची मी टूर तुम्हाला घराची देतो थोड्या वेळामध्ये. नाही तर जमलं तर मी बाहेरचा जो सरफेस एरिया आहे तो दाखवतो सगळा. ते इकडे लाकडं तोडून ठेवली आहेत जेणेकरून जी आपल्याला लागतात. असं सगळं असा आउटर भाग आहे हा घराचा. बघा आता पेरू मोठा झालाय तर काका बोलतात पेरू काढा. अच्छा गावात हे बघा, हा नको काढू, हा घे तो तयार तयार पेरू गावचे पण स्वतःच्या दारातले. आणि पाचला निघाल जायला तर एकदम वेगळीच मजा गावी आल्यावर फिरायची. तुम्हाला आल्यावर हे सगळं दाखवतो. भावाची वनराई भावाने लावलेली, तो स्वतः सांगेल तुम्हाला सगळं. आपली स्वारी पाचलाकडे रवानगी. वरतून जातो, वरतून म्हणजे दळण टाकूया आणि मग पाचला जाऊया. ओके, इथे पालखी नसते काय? इथे पालखी नसते गावची. आणि घोडा म्हणजे ही गाडी 23 वर्ष झाली आहेत प्रसाद बोलतो. आता आपण प्रसादच्या बागेतलं काढलेला हा पेरू. एक वेगळीच चव, एक वेगळीच चव. पाचलमध्ये बघा, पाचलमध्ये पोचलो आहे. काम आहे ते काम करतो. परत एकदा पुन्हा ही बाजारपेठ आहे, पूर्ण इथून चालू होते ती पुढेपर्यंत. मी दाखवतो तुम्हाला पूर्ण बाजारपेठ. बाजारपेठेचं दर्शन घडवून आणतो. हा का अडकलं ऑइली चालतो. शेठचे सगळीकडे ओळखीचे आहेत नुसते पाचलमध्ये. अख्खी पाचलची बाजारपेठ आहे. आम्ही मगाशी इकडून गाडी घेतली. आता मी तुम्हाला, आणि हा पाचलचा बस स्टॉप आहे. तिथे तुम्हाला लाल गाडीला दिसते, तुम्हाला दाखवतो मी. पाचल बस स्थानक. आणि मगाशी इथे उतरलो. ह्याच्या तुम्हाला रिक्षा दिसतात टमटम. आम्ही इथे उतरलो आणि इथून पुढे आम्ही बाईकने गेलो मग घरी. 5 पिढी आणि ओके, हे डॉक्टर आहे, त्यांची 5 पिढी प्रसादचे घरचे इकडे यायचे. संध्याकाळची मुलं कशी क्रिकेट खेळत असतात, एक वेगळंच सुख आहे हे प्रत्येकाने अनुभवलं आहे. आता कामाच्या नादामध्ये प्रत्येकजण फक्त पैसा कमवतो आणि सुख सगळ्यांचं बाजूला राहिलं तरी ठीक आहे, होईल. कोणी नाही कोणी गावी सुख अनुभवतं. हे कॉलेज आहे. ओके, हां, हे 11वी-12वीचं कॉलेज. ते रेसिडेन्स शेवटी हे कॉलेज आहे. पाचलचं विद्यानगर आहे काय? ते सगळे शिक्षक लोक भाड्याने घेऊन जातात. ओके, हे जे पाचलच्या शाळेवर शिक्षक आहेत, पाचलच ना की राजापूरमध्ये जेवढे परिसरात शिक्षक लोक आहेत ना ते सगळे इथे भाड्याने हे घर घेतात ना. ओके, काही जण स्वतःहून, काही जण भाड्याने. आपण आता एरियामध्ये एंटर केला. या एरियामध्ये सगळे शिक्षक लोक मोस्टली राहतात. रेसिडेन्सी आहे त्यांची.
आणि शहरातले हरवतातच, म्हणून तर कोकणात गावात घर बांधतात. आणि अशी पण काही लोक आहेत जी जमिनी विकत आहेत स्वतःच्या कोकणात राहून पण, आणि लोकांना घरं बांधून देत आहेत. ते चुकीचं आहे. आता हा टॉपिकवर जेवढं बोलू तेवढं कमी आहे. पण खूप ठिकाणी सध्या चालू आहे. मी 1-2 ॲड पण बघितल्या, तर तुला ॲडबद्दल मी सांगणार नाही, पण ॲड बघितलं आहे. 5 ते 6 लाखामध्ये घर प्लस घराबाजूचा आजूचा परिसर. आणि असं पण नाही की ते घर छोटं आहे, ते घर एक मुंबईच्या 1 BHK पेक्षा पण मोठं आहे जे गावाला बांधतं आहे. तर कृपया करून कोकणातल्या माणसांनी असं करू नये की स्वतःचं राहतं घर विकतायत आणि सोबत आजूबाजूचा परिसर. तर हे जर केलं तर नंतर कोकणात जे जे शिरतील किंवा ज्यांचं वर्चस्व निर्माण होईल, परप्रांतीय म्हणा किंवा बाकीचे म्हणा, मग ते नंतर आपल्याला कठीण होऊन जातील सगळ्या गोष्टी. आत्ता पैसे एखादा आम्हा पैसा देतो आहे म्हणून आपल्या जमिनी विकून त्या पैशाच्या जीवावर काही वेगळं उत्पन्न निर्माण करणं किंवा त्याला आपण स्वतःचं राहतं घर विकून एवढी जर तुम्ही हे करत असाल तर ते चुकीचं आहे. एक शिल्लक रक्कम नाही. हां, शिल्लक रक्कम आहे, शिल्लक रक्कम नाही. त्या रकमेसाठी फक्त जर तुम्ही ते घर विकताय आणि त्या रकमेचा उपयोग तुम्हाला होतो आहे, पण त्यासाठी तुम्ही वेगळा ऑप्शन शोधा. पण स्वतःचं राहतं घर आणि कोकणातली जागा विकू नका. कारण हे जे सौंदर्य आहे ना, हे सौंदर्य ही आपली कोकण म्हणजे परशुरामाची भूमी आहे. आणि ज्याला तुम्ही विकायला निघाला आहेत ना, ते विकाल ना तर परत मिळवणं तुमच्यासाठी खूप मुश्किल होऊन बसेल. त्याच्यामुळे सगळ्यांना एक कृपया करून विनंती आहे, तुम्ही ज्या किमतीत विकाल डबल असेल किंमत असेल, ते तुम्ही विकताय ते कुठल्या उद्देशाने विकताय आणि विकताय काय विकताय हे विचार करा. त्याने नॉन ॲग्रिकल्चर जमीन आहे तर ती 1-2 गुंठे विकले ठीक आहे, ती पण आम्हाप नका विकू. नाही तर खूप ह्या जगात टॅलेंटेड लोक आहेत, त्या NA प्लॉटचं पण लोक अशामध्ये रूपांतर करतात ना की तुम्ही पण विचार केला नसेल. मग आपल्याला जाऊन पश्चाताप होतो, अरे ह्याला जमलं मला जमलं नाही, मी असा का विचार करू शकलो नाही. NA म्हणजे नॉन ॲग्रिकल्चरची जी जागा असते तिथे काहीच उत्पन्न खूप होत नाही, तरी लोक तिथे काही ना काहीतरी करून दाखवतात. बाजारपेठ अशी संध्याकाळची दणदणीत भरलेली असते, कोण बोलणार नाही. आणि जवळ आहे, आपल्या गावापासून किती किलोमीटर आहे प्रसाद? 3-3.5 किलोमीटर आहे, 3.5-4 किलोमीटर आहे. तर इनफ आहे. जर आपल्याकडे 2 व्हीलर असेल तर आपण येऊ शकतो बाजारपेठेमध्ये कधीही. आणि चांगली एकदम सगळ्या सुविधा, बँकपासून किंवा सगळं. हां नाही, तुला हवं आहे तर खा. आम्हाला मी स्वतः त्याला बोललो होतो वाचून आल्यावर वडापाव खाऊया आपण. गोष्टी दुपारी जे प्रसादच्या उमेने सुंदर जेवण बनवलं होतं ना, सुंदर जेवण, माझं अख्खं पोट भरलं आहे मस्तपैकी. अजून पण मला अजून पण पोटामध्ये जागा नाही आहे. आता तुम्ही जे मी तुम्हाला दाखवलं, आता मी तुम्हाला दाखवतो की प्रसादच्या गावाचं एक्झॅक्ट नाव काय आहे. हे बघा, करक शान आहे, हा बस स्टॉप आहे त्याच्यामुळे. आणि आता मी तुम्हाला जे दाखवलं करकच्या अगोदरचा बोट अजूनपुरा, हे खूप इथलं प्रेक्षणीय स्थळ आहे. म्हणजे वेगळंच आहे, तो घाट बोलतात अजूनपुराचा घाट. तर त्याचं तुम्हाला छोट्याशा क्लिप दाखवेल तिकडे जाऊन. ओले काजू 1000 रुपये किलो आहेत बघा, ओले काजू 1000 रुपये किलो आहेत. म्हणून कोकणातल्या माणसांना श्रीमंत याच्यासाठी बोलतात की 1000 रुपये किलो असलेली भाजी आम्ही खातो. आणि कोकणात खात हां, फुकट ती पण फुकट. काय आमच्याकडे रानमेवा आहे त्याचा विचार करा तुम्ही. फुकट 1000 रुपये किलो असलेली भाजी. आले की नाही आपण डबलो बघा पुण्याला घरी आपल्या. हां, आला आला शॉर्टकट आहे इथून आहे ना. ओके. तुला माहिती आहे बिस्किट खायला. हां, ते जे तुम्हाला दाखवले आमचे मित्र 2-4 पायाचे मित्र 2, ते आता प्रसाद बोलतो वरती येणार माझ्या मागे, कारण प्रसाद आल्यानंतर ते येतातच येतात. आणि हा व्ह्यू एन्जॉय करा. हा बघा, बोलला आणि झालं की नाही, आला की नाही शेवटी. आणि हे शेट डायरेक्ट कॅच करतात, बघितलं. म्हणजे काय यांची एक्सपर्टी असेल.
आहेत दुनियेची, माझी नाही. हा. मी खायला घालतो ना तर ते सगळे येतात. हा. नाही पण ते हवं असं. एक कांदा आणला होता, त्याचा फक्त एक कांदा असतो, हा. त्या कांद्याचे एवढे सगळे कांदे झाले. की हे लाल झाड आहे, ही लाल फुले ही कांदा आहेत. हा, खाली कांदा असतो, कांदा टाईप. खाली कांदा टाईप असतो. त्याची पापुद्र सुटतात, हा. त्याच्यातून काढून दुसरीकडे लावायचे. ओके, मग तेच मी विचारतो हे आहे काय. ओके, कांद्याचा प्रकार आहे आणि त्याच्यातून ते आलेले सगळी झाडं आहेत. मस्त. त्याच्या नारळाच्या मुदात काय हे लावलंयस काय, नळ लावलायस काय? हा, सगळीकडे नळ लावला पाण्याला. का हे कॉक आहे. ओके, ओके, हे कॉक आहे तिथे चालू करायचे. आणि त्याने मुदामध्ये बघा, माडाच्या मुदामध्ये त्याने नळ लावलाय. तुम्हाला दाखवतो. इथे पण टाकलायस का हा पाईप असा सोडला? इथे नाही. ती एक नारळी नव्हती, काय झालं माहित नाही, मेली ती. तोडून त्याच्या जागी आता ही लावली नवीन. आता ही लावली आहे नवीन नारळ. आणि हे मी बोलतोय तुम्हाला, नारळाच्या मुदात त्याने पाणी देण्यासाठी. हे बघा, आणि इथपर्यंत तर असं हे फणसाचं आहे ना? होय, खरं. बघा, फणसाचं झाड मस्त एकदम. पण नारळाचं इथे पण तेच केलं आहे त्याने. एक वेगळीच आयडिया लावली आहे पाणी देण्यासाठी. सगळा आजूबाजूचा परिसर घराच्या. नारळ शहाळ कोकणातलं. आजूबाजूला नजर लावणारे असले ना, अशी अवस्था होते बघून. हा, ते पण बरोबर बोलला. पेरूचं काय सांगत होता मगाशी हात लावून पेरूला? काय नाही, हा तो चांगली काढण्यात आलेलं आहे. आता एकही नाही, आता येतील पण. हा असा पेरू खूप टेस्ट आहे. मी एकदाच खाल्ला होता, त्यानंतर खाल्ला नाही. वेगळंच आहे. गोड, एकदम गोड. मी मगाशी मी खाल्ला, खूप गोड. म्हणजे आपण जे तिकडचे पेरू खातो ना, कुठले ते नाशिक कुठे ते मोठे येतात. हा, ते मोठे एवढे असे नाशिक वगैरे साईडचे, त्या साईडचे ते एवढे काहीच म्हणजे लागतात. पण त्यांची एक वेगळी चव आणि आपली एक वेगळी चव. असं नाही की त्यांचे व्यवस्थित नाही का. आणि आपली एक वेगळी मातीचा फरक, पाण्याचा फरक, त्याच्यामुळे ते वेगळेपणा. पण हा एक छोटा आणि वेगळाच गोड आहे ह्याच्या. हा, रातांबे बघूया. बघा, कोकणाची कोकम. आता खूप लोकांना वाटतं की डायरेक्ट कोकम नाही. हा रातांबा, हे फळ आहे, हे काढून सुकवलं जातं. एक डेमो दाखवतो. पण हे आणखी पिकलं असतं. आतमध्ये फळ कसं खूप लालसर असतं, खूप लाल असं असतं. चल चवीला भेटला बाबा आपल्याला. बघा, बघा, हे जे आहे ना, ह्याच्या बाजूला हे खाऊ नको. कसलं डाग आला ना? हा, डाग. तुला डाग नाही भेटला. हा, असं फोड. ती बी ना? बघा, ही जी बी असते ना, ह्याची, ही जी दिसते व्हाईट कलरची प्रसादच्या हातात, ती आपण पण खाऊन बघूया. आणि ही साल उन्हामध्ये सुकवायची आणि बरीच एकदम कोकमासारखी झाली का मीठ टाकायचं, सुकवून टाक. इथला इथे नाश्त्याला उशीर झाला, पेरू काढा खा. नाश्त्याला उशीर झाला, रातांबा काढा खा. एकदम गावठी रानमेवा आहे कोकणकरांचा. बाजारात जायची गरज नाही. आम्ही चिकू तुम्हाला सकाळी मगाशी दाखवलं ना व्हिडिओच्या सुरुवातीला, बारीक असतात ना. ह्याचा मोर कसा ओळखायचा? हा आहे ना, हे जे आहे ना, हे हळू मग ते मोठे होतात. आता काल संध्याकाळनंतर आत्ता ब्लॉग कंटिन्यू करतो. सकाळचे 7:30 वाजलेत. म्हणजे 7टाच आम्ही उठलोय, बघू शकता. आत्ताच सूर्योदय पण झालाय, सनराईज झालेला आहे आत्ताच. तर
जर आता उलटा पुरुषात नाही, पुरुषात आवाज नाही देत आहे. मी आवाज देतोय की काय म्हणून मी असा मोबाईल केला. शुभ सकाळ, शुभ सकाळ. तर प्रसाद मम्मीला आतमध्ये मदत करत होता. आज स्पेशल घावणे बनवतो आम्ही. तर व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अजून देखील व्हिडिओ सुंदर सुंदर तुम्हाला येणार आहेत आपल्या चॅनलवर कोकणातले. तर नक्कीच बघा, चॅनलला सपोर्ट करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त राहा.